भोले तेरा नाम जपूं, तुझको मैं जान सकूं, सबसे ज्यादा भरोसा है तेरा। मुझे में तू ऐसे दिखे, दुनिया से दूर रखे, मुझको बस तू बना ले रे तेरा। ब्रह्मगिरी फेरीला सुरुवात करण्याआधी कुशावर्त तीर्थामध्ये आंघोळ करायची असते आणि या कुशावर्त तीर्थाचा इतिहास हा की जेव्हा गौतम ऋषींवरती गोहत्येचं पातक लागलं, म्हणजे तो एक षडयंत्र होतं. त्यांनी कुशाली म्हणजे एका काडीने गायीला मारलं होतं आणि ती गाय मृत्युमुखी ओढली. हे षडयंत्राचा भाग होता. परंतु त्यांनी ते गोहत्येचे पातक नष्ट करण्यासाठी भगवान शिवाची आराधना केली, त्यांना प्रसन्न केलं आणि भगवान शिवाने आशीर्वाद दिला आणि त्याद्वारे गंगा आहे ती पृथ्वीवरती अवतीर्ण झाली. परंतु ती अवतीर्ण झाली ती जवळपास जबरदस्तीनेच, त्याच्यामुळे ती वरून वाहताना पुन्हा गायब झाली आणि गायब झाल्यावर तिला पुन्हा काढण्यासाठी गौतम ऋषींनी कुशाच्या सहाय्याने इकडे खणले आणि या कुशावर्त तीर्थाची स्थापना झाली. आणि इकडे ब्रह्मगिरीच्या 27 किलोमीटरच्या फेरीला सुरुवात करण्याआधी कुशावर्त तीर्थामध्ये आपली आंघोळ झालेली आहे आणि आपण मग तिकडून सरळ निघून नाशिक रोडला आपलं चालणं सुरू करतो. हाच तो आपला पहिला रोड जिथून आपण ब्रह्मगिरी वारी सुरू करतो. आदिनाथ आखाडा, नंतर आपण पुन्हा वारी आहे ती पुढे चालू राहते. नंतर या बाजूला अखिल भारतीय श्री स्वामी समर्थ गुरुपीठ आहे. कुशावर्त तीर्थाच्या पुढे गेल्यावर आपल्याला निवृत्तीनाथांचं संजीवन समाधी मंदिर बघायला मिळतं. त्याच्या पुढे गेलं तर ब्रह्मगिरी पर्वत जर सरळच चढला तर गंगाद्वार, गहिनीनाथांची गुफा ही तीर्थक्षेत्र आपल्याला तिकडे बघायला मिळतात. आता आपल्याला जो बोर्ड दिसला तो प्रयाग तीर्थाचा आहे. हे प्रसिद्ध असं तीर्थ आहे. सिंहस्थ कुंभमेळ्यामध्ये इथे स्नान केलं जातं. इथे स्नानाला खूप महत्त्व आहे. इथे कुंभ म्हणजे अमृताचे थेंब पडले होते असा एक पौराणिक कथा आहे, म्हणून इथूनचे जे स्नान आहे ते पवित्र मानलं जातं. याला प्रदक्षिणा मार्गामध्ये इकडे थोडं वळायचं असतं आणि गोल फिरून दाखवायचं. हे मित्र आहेत सगळे. आता इसको फेरी मार्गामध्ये येताना इकडे फेरी मारून जायची असते. हे सुद्धा एक पवित्र असं कुंड आहे. ते हे फोटो काढत बसले ना, पाय जाम होता ना, थांबायचं नाही जास्त. तेव्हा आम्हाला सापाचं दर्शन झालेलं आहे कुंडामध्ये. तेव्हा पाण्यामध्ये साप आहे त्र्यंबकेश्वरला आणि तो फिरतोय छानपैकी. हर हर महादेव, हर हर महादेव, जय श्री शंभो, हर महादेव की जय. दर्शन देऊन इकडून सुंदर असं ब्रह्मगिरी पर्वताचं दर्शन सुद्धा होतंय. चला आपण जाऊया, ब्रह्मगिरीची प्रदक्षिणा पूर्ण करूया. आता 3 किलोमीटर फक्त झालेले आहेत. हर हर महादेव. प्रयाग तीर्थाच्या बाजूलाच महादेवाचं पवित्र असं मंदिर आहे. सर्वांनी दर्शन घेऊन पुढे जायचं असतं. पुढे या रस्त्याला तिकडून कुंडावरून निघाल्यावरती कुंडाच्या गेट समोरच एक रस्ता दिसतो. तिकडून सरळ चालायला सुरुवात करायची ब्रह्मगिरीच्या दिशेला. घोटी रोडला, हा घोटी रोड आहे. तर जर तुम्ही समोर बघितला तर एक सुंदर धबधबा दिसतो. पाऊस असेल तर तुम्हाला नक्कीच दिसेल तो. कॅमेऱ्यामध्ये धुका असल्यामुळे दिसत नाही, म्हणजे समोरून एक सुंदर असा धबधबा आहे. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा जवळपास आम्ही 4 ते 5 किलोमीटर चाललेलो आहोत. आणि भार नको टाकू लगेच थकायला मी एकदम लाईटली. ब्रह्मगिरी प्रदक्षिणा माझ्या भाऊ लोक कंपनी आहेत, सगळे भाऊ मित्र कंपनी. आणि आम्ही आता 6-7 किलोमीटर चाललेलो आहोत. माझा मित्र शिरीन आणि माझा मित्र माझा लंगोटी यार शिरीन हा शक्ती. आताच आमचे चुलत काका वाढल्यामुळे पण सुतक झालेला आहे, आमचा संपलेला आहे. आता आम्ही तुमची पहिली वारी का? पहिली वारी शक्तीची पहिली वारी आहे. शक्तीची तुझी पण का शिरीन?
पहिली आणि सुमितची पण. माझी पण पहिली वारी आणि मी खूप प्रदक्षिणा केल्यात. मी केल्यात थोड्याफार, जास्त नाही पण. थकलेला आहे. आतिश समोर आमचा मित्र आहे तो बसलेला आहे. ब्रह्मगिरी वारी आता आम्ही 6-7 किलोमीटर झालेला आहे. अतिशय सुंदर निसर्गरम्य परिसर आहे. ऊन सुद्धा आलेलं आहे आणि झरे धबधबे तर भरपूर प्रमाणामध्ये आहेत. फक्त पाऊस थोडा कमी आहे म्हणून जोरात असतात अजून मोठमोठे धबधबे आपल्याला बघायला मिळाले असते. हर हर महादेव. शिव शंभो. शिव शंभो. हर हर महादेव. हर हर. ही सर्व मुलं जी दिसत आहेत ही संगमनेर नाशिक येथून आलेली आहेत. ही सर्व मुलं वारकरी संप्रदायाच्या शाळेमध्ये शिकतात, जिथे त्यांना कीर्तनकार बनवण्याचं शिक्षण दिलं जातं. बघा, एवढ्या लहान वयामध्ये हे 27 किलोमीटरचा फेरा न थांबता करणार आहेत. किती अभिमानाची गोष्ट आहे, आध्यात्मिक गोष्ट आहे. हर हर महादेव. विठ्ठल विठ्ठल. येत आहेत जोरदार चालत. काही लोक सायकलवरून सुद्धा प्रवास करत आहेत. हर हर. हर हर महादेव. अतिशय निसर्गरम्य असा परिसर. ब्रह्मगिरीचा अतिशय सुंदर परिसर, जिथे बरेचसे धबधबे आहेत आणि बरेचसे झोपडे पण छोटे छोटे दिसतात. मला वाटतं साधू लोक इकडे तपश्चर्या करत असतील, राहत आहेत. अतिशय सुंदर निसर्गरम्य परिसर आणि लोकांपासून दूर राहिलेलं, कारण एवढ्या वरती कोणी जाऊच शकत नाही. तिकडे फक्त साधू संन्यासी लोकच खडतर प्रवास करून जातात आणि तिकडे तपश्चर्या ध्यान साधना करतात. रूपेश्वर महादेव मंदिर, महंत चंद्रकांतपुरीजी महाराज कुटिया त्र्यंबकेश्वर ही रस्त्याला लागते. हा गौतम ऋषींच्या तपश्चर्याने पावन झालेला परिसर आहे. जेव्हा या भागामध्ये दुष्काळ पडलेला होता, तेव्हा गौतम ऋषींनी तपश्चर्या करून वरुण देवांना प्रसन्न केलं होतं. तेव्हा त्यांनी एक अक्षय तळं इकडे दिलं, ज्याचं पाणी पिऊन आणि पाणी वापर करून इथूनची जनता होती ती खूप समृद्ध आणि सुखी झालेली होती. आणि बरेचसे लांबचे लोक सुद्धा त्यामुळे इथे येऊन राहिलेले होते. गौतम ऋषी आणि त्यांची पत्नी अहिल्या यांची सुद्धा एक हृदयद्रावक कथा या त्र्यंबकेश्वराशी निगडीत आहे. राईट टर्न घ्यायचा असतो हा बोट दिसल्यानंतर. अशा रीतीने आपण आता राईट बाजूला पण वळणार आहे ब्रह्मगिरीच्या फेरीसाठी. हा जो गोटी रोड आहे तो इकडून सोडायचा असतो आणि आता छोटा रोड येईल आपल्याला. कुठे सोन्या मिळतात. या पुढच्या मार्गाने आपल्याला हा ब्रह्मगिरीचा फेरा आहे तो पूर्ण करायचा आहे. आता हा जो छोटा रोड आहे जो ब्रह्मगिरीच्या बाजूवरून जातो, त्या रोडला आम्ही आता प्रवास सुरू केलेला आहे. रस्त्याचं काम चालू आहे, खड्डे भरपूर पडलेले आहे. महाराष्ट्र शासन जिंदाबाद. तशी हे कुंभमेळ्याची कुठलीच तयारी दिसत नाही आहे. त्र्यंबकेश्वर मंदिरात गेलेलो, तिकडे मंदिरात जात होतो, त्या रस्त्याला सुद्धा खूप गर्दी होती. कुठलंच नियोजन नाही आहे, शेण पडलेलं असतं. आता बरेच दिवस आहेत, त्यांनी केलं पाहिजे. गौतमी ऋषींची पत्नी अहिल्या माता खूप सुंदर होती आणि त्यामुळे इंद्रदेवाची कुदृष्टी तिच्यावर पडली. सकाळच्या वेळी तो गौतम ऋषींचं रूप घेऊन आश्रमात आला आणि गौतम ऋषी स्नानावरून परत आले तेव्हा त्यांनी इंद्राला बोक्याच्या रूपामध्ये बघितलं आणि तो काय समजायचं ते समजला आणि त्यांनी इंद्राला शाप दिला नपुसक होण्याचा. पण गौतमी ऋषींची पत्नी अहिल्यादेवी हिला सुद्धा त्यांनी दगड होण्याचा शाप दिला. असं जायचं.
पुढे त्रेतायुगामध्ये भगवान रामाच्या पायाचा गौतमी त्या शिळेला स्पर्श झाला आणि अहिल्या माता ती मुक्त झाली आणि पुढे गौतम ऋषी आणि अहिल्या मातेने सुखाने संसार केला. तलाव आहे, त्याला गौतमी तलाव असं म्हणतात. खूप छान कमळ फुललेलं असतं यामध्ये. छान पाऊस पडत आहे. तलावावर अतिशय सुंदर असा परिसर. पुढे हे दुर्गा मातेचं मंदिर आहे. दुर्गा मातेच्या मंदिराचं दर्शन घेऊन या मार्गामध्ये पुढे जायचं असतं. अतिशय सुंदर आणि आकर्षक अशी ही मूर्ती आहे. हर हर महादेव. दुर्गा मातेच्या मंदिरामध्ये आताच आम्ही जाऊन आलेलो आहे. चांगला तिकडे सुमितला जास्त आशीर्वाद मिळालेला आहे. संकट ओम नमः शिवाय. आता आम्ही ब्रह्मगिरीच्या पायथ्याशी थोड्याच वेळात पोहोचणार आहे आणि अर्धा प्रवास आमच्या इकडे पूर्ण होणार आहे. म्हणजे भाऊ पुढे, शक्ती पुढे, बाकी सगळे मागे चाललेला आहे सगळा कार्यक्रम. पावसाचं मस्त वातावरण तयार झालेलं आहे. संत निवृत्तीनाथ यांचं समाधी मंदिर त्र्यंबकेश्वरला आहे. संजीवन समाधी मंदिर. त्यांनीच या वारीची सुरुवात केलेली होती, ब्रह्मगिरी प्रदक्षिणेची. निवृत्तीनाथ, ज्ञानदेव, सोपान, मुक्ताई हे ते 4 भावंडे होते ज्यांनी नाथपंथाची दीक्षा घेतली. निवृत्तीनाथांना गहिनीनाथांनी इथेच ब्रह्मगिरी पर्वतावरती दीक्षा दिली नाथपंथाची आणि त्यानंतर सर्व भावांनी निवृत्तीनाथांकडून ती दीक्षा घेतलेली होती. अशी ही नाथपंथीय परंपरानुसार इथे 27 किलोमीटरची प्रदक्षिणा मारली जाते. त्याचे जे सुरुवात आहे ते निवृत्तीनाथांचं नाव त्यासाठी घेतलं जातं. हे कोणतं मंदिर आहे? हे हळूहळू बापू हळू. गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. घेतलं पाऊस समोरूनच गणपती बाप्पाचं मंदिर आहे. आता आम्ही ब्रह्मगिरी पर्वताच्या पायथ्याशी आलेलो आहोत. इकडून चढाव सुरू होतो, जो कठीण टप्पा आहे थोडासा चढण्यासाठी. नंतर थोड्या पायऱ्या आहेत, त्यासुद्धा सरळ आहेत. पायऱ्या चढून झाल्यावर वरच्या टोकावर गेलं की अर्धी प्रदक्षिणा पूर्ण होते. बघा ना, ब्रह्मपुत्री अहिल्या माता, तेजस्वी, सुंदर, काही दोष नसताना तिला एक युग पूर्णपणे दगड होऊन राहायला लागलं. किती दैव दुर्विलास आहे हा. कृष्ण भगवंताच्या कर्माच्या सॉफ्टवेअरमधून मोठे मोठे ऋषी संतही सुटले नाहीत. आपण तर फार क्षुल्लक माणसं आहोत. म्हणून काही नाही विचार करता चांगली कर्म केलेली बरी. हरे राम हरे कृष्ण 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 हरे हरे, विठ्ठल विठ्ठल. गिरनारला तर मला साक्षात दत्तप्रभूंचा प्रसाद मिळालाय त्या काठी. खरंच बरं कसं म्हणजे तो हेच ते अहिल्या माता आणि गौतमी ऋषींचं मंदिर. आणि इकडे गौतमी ऋषी आणि गौतमी माता याचं मंदिर आहे. हा सर्वात शेवटच्या पायऱ्या आल्यावरती संपत येतो जवळपास. आणि आता एवढंच किलोमीटर परत चालायचं आहे, तेव्हा प्रदक्षिणा पूर्ण होईल. हे 50% झाला बरोबर. आधी पोचलेले महान माणसं इकडे बसलेले आहेत 2. प्रवचन चाललेलं आहे. प्रहरामध्ये त्यालाच अहिल्यादेवींचा हात मिळेल. आणि तसंच झालं, गौतम ऋषींनी आपल्या धर्म आणि तपोबलावरती आणि ज्ञानावरती आणि सेवेवरती कपिला गाईला परिक्रमा केली तसं असताना आणि त्यांना अहिल्या पत्नी रूपात मिळाली. या जगात प्रॉब्लेम काय माहिती का? जिथे ऐश्वर्य असतं ना, त्या ऐश्वर्याचं शोषण करणारे खूप लोक असतात. इफ यू हॅव समथिंग व्हेरी स्पेशल, देर आर मोर पीपल टू एक्सप्लॉइट दॅट स्पेशालिटी. इफ यू डोंट हॅव एनिथिंग, यू आर हॅपी अँड यू आर लकी. तुम्ही जो भिकारी असाल, तुम्हाला कोणी काहीच करणार नाही. पण तुम्ही जो धनवान असाल, संपत्तीवान असाल, तर शेकडो लोक तुमच्या मागे असतात. तर जिथे तुमच्याकडे ऐश्वर्य असेल, कुठलं ऐश्वर्य असो ते, आणि इथे अहिल्या देवी यांच्याकडे सुंदरता आहे, ऐश्वर्य होते. आणि सगळ्यांची इच्छा तृप्त राहिली आणि त्यांना गौतम ऋषींबरोबर लग्न करून दिलं. इंद्राची इच्छा होती, बाय हुक और बाय क्रूक आय वॉन्ट अहिल्या. आणि ही आत्ताची घटना नाही, सत्ययुगामध्ये पण असे एक्स्ट्रा मॅरिटल म्हणतात ना, दे एक्झिस्टेड इन दॅट एज ऑल्सो. आणि इंद्राने काय प्लॅन केला? इंद्राने प्लॅन केला की असं तर मला अहिल्या मिळाली नाही,
So he don't have qualification, but still he want to enjoy. That is the problem. If you have legal right, you can do it. But if you don't deserve it, don't demand it. आणि हाच प्रॉब्लेम इंद्राला समजत नाही. इंद्राने काय केलं, सकाळी सकाळी जेव्हा गौतमशी इथनं आंघोळीला जायचे गोदावरीवरती स्नान करण्यासाठी, इंद्र गौतम ऋषींचा वेश घेऊन आला. आणि जेव्हा आपल्या शिष्यांसह गौतम ऋषी स्नानाला संध्येला गेले होते नदीकाठी, तेव्हा गौतम ऋषींचा रूप घेऊन इंद्र आला. आणि इंद्रा ही मॉलेस्टेड और यू कॅन से ही ट्रिक अहिल्या. आणि तुम्ही बघाल मग अहिल्याला का बरं शाप द्यायला, चूक इंद्राची होती, अहिल्या का बरं दगड झाली? व्हॉट डू यू थिंक? असं का? हा इनजस्टिस का झाला? ते गौतम ऋषी एवढे मोठे ऋषी, सप्तऋषींपैकी एक आहे, एवढे मोठे धर्माचार्य आहे, त्यांच्यामुळे गोदावरी आली. मग अहिल्याची चूक नसताना तिला दगड का बनवलं गेलं? ओके, अहिल्याला तिचे पती ओळखता नाही आले आणि मग इंद्राला शाप दिला की तुझ्या शरीराला 1000 छिद्र पडतील. आणि मग इंद्र नाशिकला आला. इंद्रकुंडावरती त्यांनी अरुणा नदीच्या काठी तपस्या केली, पापमुक्त झाला तो. आणि त्याच्या मग उशापामध्ये त्याला ते छिद्र होते ते डोळ्याच्या रूपात झाले, म्हणून इंद्राचं एक नाव आहे सहस्त्राक्ष. इंद्राने काय केलं होतं, चंद्राला बाहेर सोडलं होतं की बघ ते झाले तर मला तो निरोप द्या आपले. आणि म्हणून जो चंद्र होता तो त्यांनी रूप घेतलं होतं चंद्रदेवानी आपल्या कॉकचं, म्हणजे आपल्या कोंबडीचं. आणि जसं गौतम ऋषी आले स्नान करून, हा जोरात ओरडायला लागला, कोंबडा आरवतो ना सकाळी. आणि गौतम ऋषीला वाटलं काहीतरी अननॅचरल आहे, आरवण्याची वेळ नाही, कोंबडा आरवण्याची ही वेळ नाही. आणि तेव्हा लगेच समजलं इंद्राला की गौतम ऋषी आलेले, म्हणून त्यांनी पटकन तो बाहेर आला. त्यांनी रूप घेतलं एका बोक्याचं, म्हणून बोका बदनाम आहे, माहिती ना. त्यांनी रूप घेतलं बोक्याचं. आणि जेव्हा गौतम ऋषींनी पाहिलं, त्यांच्या दिव्य ऋषींनी लगेच समजलं की गडबड आहे, हे चीट करताय, इकडे अधर्म करताय. आणि ताबडतोब त्यांनी शाप दिला की तू जर मला तुझं खरं रूप सांगितलं नाही, तुला इथे जाऊन भस्म करेल. आणि मग इंद्रदेव त्यांच्या रूपात आले, त्यांनी दंडोत केला, क्षमा याचना केली. आणि मग तो शाप मिळाला की तुला सहस्त्र छिद्र पडली शिवला. आणि मग ते अहिल्याकडे गेले आणि मग अहिल्याला पण शाप दिला. अहिल्या म्हणाली ठीक आहे, चूक झाली माझ्याकडनं, मग त्याला उशाप काय? ते म्हणजे जेव्हा प्रभू रामचंद्र येतील, तर रामचंद्र जेव्हा त्यांचा चरण स्पर्श तुला करतील, तुझ्या पापाचं मुक्त होशील. तुझं जे पत्थर स्वरूप आहे, अश्वरूप जे मिळालं तुला परत सुंदर रूप मिळेल. आणि मग प्रभू राम, तुम्ही बघा सगळ्यात पहिलं युग कुठलं आहे? सत्ययुग. दुसरं युग कुठलं आहे? त्रेता म्हणजे खरं तिसरं युग पाहिजे. द्वापार युग दुसरं पाहिजे ना, द्वा म्हणजे दुसरं आहे. पण जेव्हा अहिल्याला शाप दिला की जेव्हा त्रेतायुगात भगवंत येतील, राम येतील, तेव्हा तुला मोक्ष मिळेल. ते म्हणे त्रेतायुग म्हणजे द्वापार युग झाल्यानंतर येईल, ते तोपर्यंत माझं काय होईल? म्हणून भगवान रामचंद्रांनी आणि ब्रह्मदेवांनी अरेंजमेंट केली की त्यांनी याच्यामध्ये रिव्हर्स करून टाकलं. ते पहिले त्रेतायुग आला आपल्याकडे या युगामध्ये, आणि मग द्वापार युग आणि मग कलियुग आला. दमलेले आहेत परत आता मला विचारायला लागेल, परत येणार का असं ब्रह्मगिरीकडे पोचले. बम बम बोले, हर महादेव. या परत पडला. हे खतरनाक आहे, शेवटचा चालतच नाही ना. तर हा आमचा ब्रह्मगिरी प्रदक्षिणेला निघालेला पूर्ण ग्रुप, त्याचा हा फोटो. आता उतरण चालू झालेली 50%. नाही तर माझी उतरण होऊन जाईल शेवटची. तेव्हा गोदावरी, मला तर डॅम आहे तो. हां, नाशिककडे वाहते ना इकडे. पंढरपूरवरून चालत आलेला आहेत. ह्या पण आले नाही ना. अरे बाप रे बाप, रामकृष्ण रे. काय बघितला, पंढरपूरवरून चालत एवढं वय, भक्ती आहे, बाकी काय. ब्रह्मगिरी पर्वताकडे बघितलं ना तर ब्रह्मगिरी पर्वत म्हणजेच शिवलिंग वाटत. शिवलिंगच शिवलिंग आहेत मोठमोठे. हर हर महादेव, ओम नमः शिवाय. श्री रामदास स्वामी जे आहेत ते सुद्धा त्र्यंबकेश्वरला आल्याचा उल्लेख आपल्याला त्यांच्याबद्दल जे लिखाण झालेलं आहे त्याच्यामधून वाचायला मिळतो. रामदास स्वामींनी सुद्धा इथे भेट दिलेली आहे.
कितवीला येतात तू? कॉलेजला आहे? 11वीला. मी शाळेतला शिकवतो 10वीला सायन्स. कुठं? वसईला. माझ्या भावाचा पेपर होता तिथं. कसला? 11वी नंतर 12वी नंतर ना करा तो सीईटी साठी गेला. हा बरोबर. सीआयटीचा वसईलाच होता. असं यांनी माहिती दिली की 40 किलोमीटरचा मोठा फेरा आहे. ते गौतमी कुंडाकडे न वळता सरळ जर गेला तर 40 किलोमीटरचा फेरा आहे. हा 25 किलोमीटरचा आहे ना? हा 25 किलोमीटर आहे आणि तो मुख्य अख्खा पूर्ण दिवस झाला त्याला बरोबर. आणि तो पण हायवेलाच लागतो तिकडून. हो हायवेलाच येतो. या तुम्ही या आता जिथं जाणार आहे हा. ना हायवेला हा. तो पण तिथंच येतो. तिकडेच येतो शेवटी. तुम्ही आता हायवेला गेले ना हा. एक असं सरळ एक याच्याकडे जाईल पालघरकडे हा. आणि एक मधून एक असा रस्ता आहे. हा. तर आता त्याचं काम चालू हा. आहे. त्या रस्त्याने येतो तुम्ही. अच्छा. लेकरवाडीचं मंदिर पाहिले का? तो कुठला मंदिर सांगितला? लेकरवाडी. त्या हायवेलाच हो तिकडे तो जॉईन होतो हो तिथंच आहे. अच्छा. असं 40 किलोमीटरचा फेरा करायचा. हे महादेवाचं जुनंच मंदिर आहे इकडचं. ते मारुतीचं. मारुतीचं पण मंदिर आहे छोटं. अच्छा इकडे छोटं मारुतीचं पण मंदिर आहे. कधी आले तर डोनेट वगैरे करत जा. त्र्यंबकेश्वर बरोबर. आणि हे वन व्यवस्थापन मेटघर किल्ला आहे इकडे. इथे मेटघर किल्ला वन विभाग भाग प्रवेशद्वार. इकडून जायचं नाही आहे आपल्याला इकडून सरळ जायचं आहे. आता जवळपास इकडून 2 किलोमीटर राहतं. हे आल्यानंतर हे जे बोर्ड आल्यानंतर हायवे जो आहे तो जवळपास 2 किलोमीटर आहे आपल्याला. इकडे प्राचीन नागतीर्थ म्हणून इकडे पाठी दिसतंय. 2 किलोमीटर हायवे राहिल्यावरती. आता शेवटचा टप्पा आहे. हायवेला आम्ही लागलेला आहेत आणि आता 3 किलोमीटर इकडून आहे. त्र्यंबकेश्वर दिसायला लागलेलं आहे. अशा रीतीने आमची फेरी जवळपास पूर्ण झालेली आहे. समोर दिसत आहे ते आहे नील पर्वत. इकडे साप असतात. त्यांचं निवासस्थान आहे असं म्हणतात. इकडे मंदिर आहे. त्या रीतीने आमची फेरी पूर्ण झालेली आहे. आम्ही पोचलेलो आहोत. पार्किंगकडे जात आहोत. धन्यवाद. जय शिवशंकर भोलेनाथ महाप्रभू. ब्रह्मगिरी फेरीची सांगता करताना पुन्हा कुशावर्त तीर्थामध्ये जायचं असतं आणि तिथे गेल्यावरती आपली फेरी पूर्ण होते. हर हर महादेव. माहिती चांगली वाटली असेल तर सुपर थँक्स गिफ्ट द्यायला विसरू नका. हर हर महादेव. जय भोलेशंकर.